नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला आहात? माझं नाव कविता गुरुनाथ चव्हाण. मी माणिकखांब गावातून आणि इगतपुरी तालुक्यातून आलेले आहे. तुमच्या गटाचं नाव काय, त्यात किती महिला असतात? माझ्या गटाचं नाव वैष्णवी महिला स्वयंसहायता समूह. माझ्या गटामध्ये 10 महिला आहेत आणि मी माणिकखांब गावामध्ये उद्योग सखी म्हणून कार्यरत आहे. तर तुमच्या गटामधून तुम्ही काय काय बनवता? गटामधून आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये व्यावसायिक महिला आहेत. या ताईंचं पेपरची मशीन आहे, पेपर डिस्ट्री, दूध डेअरी आहे, या शेती करताय, यांचं चायनीजचं दुकान आहे आणि मी टेलरिंगचं स्वतः काम करते, शेतीचं पण काम करते. अच्छा. आणि इथं जे पदार्थ आहे त्याच्याविषयी तुम्ही काय माहिती द्या? ते पदार्थ मी इथं जिथं गेले तिथून चव घेतली आणि ते बनवण्याचा प्रयत्न केला गरीब मुलांसाठी. हे पदार्थ इथं मुलांसाठी घरीच बनवायचे, पण मग इथं आल्यानंतर मी पहिले पिठलं बाकीच आणले होते बनवायला, पण मग इथं सगळ्यांचं तेच आयटम होते. तर मग माझी एक कल्पना सुचली मला का जे लहान मुलांना आवडतं ते जर आपण बनवले तर आपली विक्री जास्त होऊ शकते. तर मग मी बनवण्याचा प्रयत्न केला, तर आवडले लोकांना चव. अच्छा. आणि तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे तुमचा प्रवास जो तुम्ही आतापर्यंत केला त्यात काय काय अडचणी आल्या? अडचणी खूप आल्या. आम्हाला गॅस नव्हती, प्रवास खर्च, मटेरियल आणायला आम्हाला कोणी सहकार्य करत नव्हते. ज्यांचे जावा इथं राहतात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मटेरियल पुरवलं. आम्ही सकाळी लवकर उठून जायचं मार्केटला आणि तिथनं आम्हाला जे आम्हाला साहित्य लागायचं ते घेऊन यायचो. आणि इथला अनुभव कसा आहे तुमचा? छान आहे अनुभव, विक्री छान झाली आमची. आणि आता आम्ही AVS टेक्नॉलॉजीतून आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो, तर आमच्या द्वारे डिजिटल मार्केटिंगद्वारे आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो? डिजिटल मार्केटिंग करतो म्हणजे सोशल मीडियावरती मार्केटिंग, त्याद्वारे आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो? ते आमचे हे पदार्थ आम्ही जे बनवले, आता स्टॉलचा फोटो वगैरे काढा, ते तुम्ही इंटरनेटला टाका, आमचे व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा, महिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. महिला पण आमचं बघून सवय झालं पाहिजे. हा चालेल, ठीक आहे. आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला करू. हो, जेवढं तुम्ही आम्ही मदत करा तेवढं आम्ही तुम्हाला करू. जेवढे हे आम्हाला प्रेम देऊ राहिलेत, आमचे पदार्थ खाऊ राहिलेत, त्यांना अजून चांगली चव देण्याचा प्रयत्न आम्ही करू. सगळ्यांनी हे सगळ्यांना आवडलेले आमचे पदार्थ सर्वांना आवडले, खूप आवडले. आमच्या स्टॉलवर पूर्ण स्टॉलवर पेक्षा आमच्या स्टॉलवर जास्त गर्दी असते संध्याकाळचे. चालेल, ठीक आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू. हो, थँक्यू. धन्यवाद.